व पांढरी खानमपूर येथील रहिवाशांनी शेअर ब्रोकरचे पुण्यातून केले अपहरण। पथरोट पोलिसांनी 3 आरोपींना घेतलं ताब्यात। नमस्कार, मी राम बीडकर। बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया सविस्तर बातमी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगाव व पांढरी खानमपूर येथील रहिवाशांनी पुण्यातून एका ब्रोकरला अपहरण केल्याची घटना समोर आली आहे। आज दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सदर घटना उघडकीस आली असून पथरोट पोलिसांनी अपहरण करणाऱ्या 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। आरोपी डॉक्टर सुहास भांबुरकर वय 38 वर्ष राहणार विहीगाव अंजनगाव सुर्जी यांनी पुण्यातील शेअर ब्रोकर नितीन भास्कर सरोदे वय 44 वर्षे यांनी शेअर मार्केटमध्ये लावण्यासाठी 50 लाख रुपये दिले होते, ज्यामध्ये डॉक्टर सुहास भांबुरकर यांना तोटा झाला। या तोट्याला जबाबदार शेअर ब्रोकर नितीन सरोदे असल्याचे समजून भांबुरकर यांनी ब्रोकरला सतत पैशाची मागणी केली। मात्र ब्रोकर नितीन सरोदे यांनी पैसे न दिल्यामुळे आरोपी डॉक्टर सुहास भांबुरकर यांनी सरोदे यांना संगमवाडी परिसरात बोलावले व त्यांच्याच गाडीत बसून गाडी अहमदनगर रोडने घेण्यास सांगितले। थोड्या अंतरावर आरोपी भांबुरकर यांचा मित्र अल्पेश साहेबराव गोडदे वय वर्षे 31 राहणार पांढरी खानमपूर गाडीत बसला व त्यानंतर सुहास भांबुरकर यांनी ब्रोकर यांच्या मानेला चाकू लावून पैशाची मागणी केली आणि त्यांना अमरावतीला आणले आणि त्यांच्याच मोबाईलवरून ब्रोकर यांच्या कुटुंबियांना फोन करून 20 लाख रुपये अकोट परिसरात आणण्याचे सांगितले। न आणल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत नितीन सरोदे यांचे मावस भाऊ संदीप अशोक भोळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी सापळा रचून अमरावतीवरून अंजनगाव मार्गे अकोटकडे जाणाऱ्या मारुती सुझुकी ब्रेझा क्रमांक MH14JM 8760 हिला पथरोट येथे नाकाबंदी करून थांबविले असता त्यामध्ये नितीन सरोदे, आरोपी डॉक्टर सुहास भांबुरकर, अल्पेश गोडदे, भूषण मनोहर तायडे हे आढळून आले। ठाणेदार सुनील पाटील यांनी तिघांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध भा.न्या. स. 140/3, 142, 308/4, 308/5, 3/5 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मेळेसह राम बीडकर।